आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ट्रान्सपोर्ट या सगळ्या विषयांवर बोलतोय. तुम्ही मधल्या काळात असं म्हटलं होतं की ट्रान्सपोर्ट फ्री करणार, पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री करणार. खरंच शक्य आहे का हे? शक्य असं आहे, पुण्यामध्ये 30 लाख वाहनं आहेत. 30 लाखातली वाहनापैकी 15 लाख वाहनं दररोज रस्त्यावर येतात असं आपण गृहीत धरू. 15 लाख वाहनं रस्त्यावर येत असताना आहे ते रस्ते, फ्लायओव्हर वगैरे बाकीची कामं चालू असल्यामुळे कमी पडत आहेत. ट्रॅफिक जबरदस्त होत आहे. जे वाहनं रस्त्यावर येतात त्याच्यावर प्रदूषण प्रचंड वाढतंय. त्याच्यातून वेळ वाया जातोय. पूर्वीच्या काळात तुम्ही इथून कुठं जात असताना 15 मिनिटं लागत होते, आता त्याच्यामध्ये एक एक तास, सव्वा सव्वा तास लागतोय. म्हणजे मनुष्याचं जो वेळ आहे तासी, तोही वाया जातोय. 15 लाख वाहनांच्या मध्ये अर्धाच लिटर मी धरतोय पेट्रोल किंवा डिझेल जळतंय जास्त. अर्ध्या लिटरची किंमत मी 50 रुपये धरतोय. 15 लाख गुणिले 50 रुपये, 7.5 कोटी रुपये दररोज पुणेकरांचे वाया जात आहेत. त्याचबरोबर तुम्ही इकडं पाहिलं तर त्यांचे जे तास वाया जात आहेत ते 15 लाख लोकांचे 150 रुपयांनी तास वाया जातात, ते 22.5 कोटी रुपये त्याची किंमत होऊ शकते. कारण महत्वाची लोक असतात ते त्याच्यापेक्षा जास्त काळ त्यांच्या ऑफिसमध्ये बसले, त्यांनी काम केलं तर त्याच्यातनं आउटपुट निघणार आहे. 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे ह्याच्यामध्ये अक्षरशः कारण नसताना वाया जात आहेत. त्याच्यातून जर आपण मेट्रो आणि PMPML फ्री केलं तर पुण्यामधले जेवढे लोक काम करतात त्यांच्याकरता मेट्रोला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. आणि त्या ह्याच्याकरता आपल्या PMPML करता साधारण एक 20 कोटी महिन्याचं मी सांगतोय, 20 कोटी रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील. असं दोन्ही मिळून 25 कोटी महिन्याला, वर्षाला 300 कोटी. आणि मी मगाशी जे आवर सांगितले लोकांचे खराब होत आहेत त्या सगळ्याचा वर्षाचा विचार करता ते 10,500 कोटीच्या पुढं का 800 कोटीपर्यंत तो आकडा जातोय. उलट फ्री केल्यानंतर आता काही जण सांगतात आम्ही 75 वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री करणार, काही ठिकाणी मुलींना फ्री आहे, काही ठिकाणी दिव्यांगांना फ्री आहे. तुम्ही जगात बघितलं तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही उत्तम आणि फ्री देण्याचीच पद्धत असते. त्याच्यामध्ये तिथं तिकीट काढा, पुन्हा लाईनीत उभं राहा, हे करा ते करा. त्याच्यात पण स्टाफ 3-3 शिफ्टला द्यावा लागतो मेट्रोला. PMPML ला पण तिकीट आपला कंडक्टर, पुढे ड्रायव्हर, ही गर्दी वगैरे वगैरे. त्यापेक्षा हे केलं तर त्यांना तेवढे पैसे दरवर्षी द्यायचे, त्यांनाही त्यांचं भागेल आणि पुणेकरांना पण मोफत मेट्रो आणि बस मिळेल. ह्याच्यामध्ये मेट्रो इलेक्ट्रिकवर चालते, त्याच्यावर तिथं प्रदूषण नाही. बसेस ई-व्हेकल्स आहेत आणि CNG आहेत, त्याच्यावर तिथं प्रदूषण नाही. एवढी वाहनं रोडवर आल्यानंतर 15 लाख वाहनापैकी बरीचशी कमी होतील. माझं म्हणणं 15 लाख वाहनापैकी एक 7-7.5 लाख वाहनं कमी झाली तर कितीतरी प्रदूषण कमी होईल. त्याच्यावर आरोग्याला जो त्रास होतोय, आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आजार जे काही मला विचारलं काय झालं, व्हायरल इन्फेक्शन हे प्रकार कमी होतील. लोकांना तोही त्रास आहे. आणि काही जण आता माझ्या विरोधात प्रचार करतात की रिक्षावाल्यांचं काय होणार. उलट तुम्ही तुमची गाडी ड्रायव्हर न घेऊन जाता, तुम्ही तुमच्या इथं मेट्रोचं स्टेशन असेल किंवा बस स्थानक असेल तिथं जाण्याच्या करता तुम्ही रिक्षा वापरणारच आहे आणि तिथं उतरल्यानंतर तुमच्या घरापर्यंत तुम्ही रिक्षा वापरणारच आहे. मेट्रो काही तुमच्या घरापर्यंत नाही आहे. मेट्रोचा रूट रामवाडी ते वनाज आणि इकडं स्वारगेट ते पिंपरी अशाच पद्धतीचं आहे. हे फार विचारपूर्वक, कारण मी अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतोय. यंदावी आत्ता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होईल तेव्हाही सादर करणार आहे. त्याच्यामुळं आम्ही काहीतरी उठलोय आणि काहीतरी सांगितलंय असं नाही. हे माझं होम टाऊन आहे. मी जर काही चुकीचं सांगितलं तर लोक मला जाब विचारतील, तू काय अभ्यास केला होता, कसं आम्हाला सांगितलं, मतं मिळवण्याकरता का सांगितलं का. असं मी केलेलं नाही. त्याच्यात समजा तुम्ही रिटायर झालेले ऑफिसर असाल आणि पुण्यामध्ये तुम्ही राहताय तर मी तुमचाही सल्ला घेतलाय, त्याच्यातल्या तज्ञांचाही सल्ला घेतलाय. ह्या सगळ्या बाबी घेऊनच मी तो जाहीरनामा तयार केलाय. पण समोरच्यांना आता
ते इतकं पटेनासं झालेलं आहे. त्याच्यामुळं कोणी कोणी काय काय सांगतं, अरे हे कॅबिनेटला निर्णय घ्यायला पाहिजे होता, कॅबिनेट कसं याला मान्यता देईल. अहो, कॅबिनेट महाराष्ट्र सरकारमधले निर्णय घेतं, केंद्र सरकार भारत सरकारचे निर्णय घेतं, महानगरपालिका महानगरपालिकेचे निर्णय घेतं. तिथं राज्य सरकारचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही. तिला स्वायत्तता दिलेली आहे, ती लोकल बॉडी आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता हा सगळा पॅटर्न बसवलेला आहे. त्याच्यावर तुमचं बजेट काय असावा तुमचा अधिकार आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमचे लिकेजेस कमी करणं तुमचं. आणि त्यांनी मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही 75 वर्षावरच्या लोकांना मोफत मेट्रो आणि PM देणार. अरे मग तुम्ही कुणाला विचारलं? तुम्ही सरकारला विचारलं? कॅबिनेटला निर्णय झाला. पण ते कसं आहे ना की वयोवृद्धांसाठी बाय डिफॉल्ट अनेक ह्याच्यामध्ये राज्यांमध्ये देखील अशी सुविधा आहे आणि हो बरोबर आहे ना, परंतु ती बस एसटीला आहे, हो ती राज्यात आहे. बरोबर. बसे बेस्टला नाहीये. मुंबईत बेस्ट आहे किंवा माझ्या नवी मुंबईत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ठाण्यामध्ये आहे, बऱ्याचशा ठिकाणी. तिथं त्यांनाच चालवावं लागतं. आणि 2 PMT PCMT मिळून 60% PMT 40% PCMT असे 100% करून PMPML अशा प्रकारची कंपनी केलेली.